नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया. आज आपण बनवणार आहोत बाप्पासाठी मस्त कळीदार उकडीचे मोदक. त्याआधी मी 1 वाटी खोबरं खिसून घेतलेले, म्हणजे ओलं नारळ खिसून घेतले हे. नंतर मग आपल्याला कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. त्यामध्ये आपल्याला खिसलेले आपलं खोबरं घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी मी गूळ ॲड केला आहे. थोडीशी विलायची पावडर आणि मी ड्रायफ्रूटसुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहे. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊन बेलण्याने मस्त हटून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं झाकण ठेवून 5 मिनिटे त्याला वाफेत होऊ द्यायचं. त्यानंतर थोडं थंड झालं की ते पीठ सगळं परातीत काढून घ्यायचं. त्याच्यावर थोडं तूप घालायचं आणि वाटीच्या साहाय्याने त्याला मऊसूत करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने त्याला मळून घ्यायचं मस्तपैकी. तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान एकदम मऊसूत आणि लुसलुशीत झालेलं आहे. त्याला बिलकुल काप पडत नाही. आणि त्यानंतर आपल्या 3 बोटाच्या साहाय्याने मस्त कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा. छान कळ्या पडतात. सगळ्या एकसूत व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्यामध्ये नंतर थोडं सारण भरायचं आणि मोदक एका साईडने थोडा हलक्या हाताने दाबत वरतून पॅक करायचा. तुम्ही बघू शकता आपल्या कळ्या किती छान पडलेल्या आहे आणि एकसारखे सगळे मोदक करून घ्यायचे. नंतर मी कढईमध्ये पाणी घातलं, त्यावर चाळणी ठेवली आणि एक प्लेट ठेवून त्यावर मोदक ठेवून दिले. वरून झाकण ठेवलं आणि मग 10-20 मिनिटे मी ते मस्त कमी गॅस करून वाफलू दिले आणि मग बघा आपले छान कळीदार मोदक तयार आहेत. आता आपण त्याला फोडून बघूया. वाव, एकदम छान तयार झालेले आहेत. सारण पण एकदम अप्रतिम दिसते आहे. त्यावर तूप टाकायचे. मी 2 वेळेस तूप टाकले. मी विसरली होते की मी त्याच्यावर आधी पण तूप टाकले म्हणून. आता बघा तुम्ही किती छान एकदम अप्रतिम लागत आहेत खायला पण. चला मग तुम्ही पण मोदक बनवा आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून द्या. थँक्यू.